किती छान आहे ना लाजळूचं झाड. हा हे पडलं ना खाली रानाने. तुळस घेतली आम्ही बघा इथं झाड किती छान छान. असलं माठ घ्यायचं होतं आम्हाला पण काय घ्यायला तसे घेणं माठ घेतले ना तुळस. तुळस घेतली माठ घ्यायची मग माठाचं काय करायचं आता पावसाळ्यात? पाणी प्यायला थंड थंड. हा आता पावसाळ्याचं नसतं, उन्हाळा गेला ना आता पावसाळ्याची किती काय त्याच्या किती छान आहे ना. बघितलं तुम्ही किती छान आहे. आता आम्ही समजा घेतलं चाललो होतो आम्ही आज आलतो आम्ही झाड न्यायला. हे बघा दोनच घेतले तुळस घेतली तुळस घेतली आणि हे घेतलं. किती छान आहे बघा. वाव आपण आहे ना लय फुलांची नेऊ बरं का. बघा इथं पण आहे तो माटण ते बघा ना. हा तिथं किती छान छान माठ आहेत ना. कडीपत्ता झाड घ्यायचं का हो? ते नसतं येत माती लागते त्याला नाही. नाही लागत. येड्या चाळ्या करू नको, माती लागते. 5 रुपयाचा तरी पत्ता लागतो त्याला बघायचं जळगाव. तू चांगल्या होत्या. हा तू अशा तर चांगल्या होत्या. मनी प्लांट पण चांगलं होतं बघा. मनी प्लॅन लावल्यावर काय होते? मनी प्लांट लावल्यावर चांगलं होतं. घरात पैसा येतो. भांडणं होत नाहीत. पैसा येतो. पैसा टिकतो हाय का नाही. बरोबर बोलले की नाही दोस्तांना नक्की सांगा. ह्यांना सांगा ह्यांना मला त्यांना कुकर घ्यायचा होता. कुकर मारता माझं कुकर कशाला द्यायचं होता. हा चिकन मटन बनवायला लय भारी असतं. तुम्ही बनवणार चिकन मटन. हो मी खाणार आहे तर बघा इथं हाय. हा इथं हाय विचार बघ दादांना आहे का. नाही महाग आहे, जाऊ दे. ते 8.5. 2 किलोच्या कुकरला 850 रुपये म्हणतोय. हा लयच महाग सांगतोय मग तो. लय महाग आहे. आपण मी आणि नका तूच. माझं मन होतं की मोगऱ्याची फुलं गुलाबाची फुलं ती घ्यावं गाजरा बनवायला मोगऱ्याची फुलं. हा देऊ मला पण घ्यायचंय. हा देऊ आम्ही. मी आता गोड झाडं घेतली. आम्ही गेलो होतो बँकेत आणि माझं झालं काय झालं माहिती तुम्हाला प्रॉब्लेम. माझं ना अकाउंट वरचे पैसे कट होत होते 100 200 एक तर होते तेवढे 200 100 ते बी कट व्हायचे सारखे. म्हणून गेलो आम्ही बँकेत गेलो आणि आता मग मी झाड घेऊन आले. मला लय तू असं ते आवडते माझ्यापाशी नाहीच नव्हतीच. पैसे भेटले. हा पैसे किती भेटले? माझे पैसे किती कटले माहिती का. थोडे करून 7,000 रुपये कटले. किती दिवस झालं कटत होते यांना म्हणलं तर ऐकत बी नव्हते. मग मला काय वाटलं मी व्हिडिओ बघायचे आणि मग कट केलेलं कट व्हायचे ते बंद केलं आणि मला वाटलं आता पैसेच कट होणार नाहीत म्हणून मी टाकले अकाउंट वरती 1,000 रुपये टाकले. असेच माझे कट झाले. मी तेव्हापासून मग अकाउंट वर रुपया पण ठेवत नव्हते 1 रुपया सुद्धा. मग आता आज बँकेत गेलो तर ते व्यवस्थित करून घेतलं. पण तरी पण त्यांनी सांगितलंय की तुम्ही 100 रुपये टाकून बघा. जर 100 रुपये कट झाले तर मग परत नका टाकू. मग आम्ही तुम्हाला दुसरं अकाउंट खोलून देतो कारण ते अकाउंट हँगिंग झालं असं त्याच्यामुळे बघू शकतो. काय माहिती काय झालं मी त्यांना बी समजणार मला बी समजणार असं झालंय बघा आता. तर बघा आता त्यांना काय झालंय आज भाजी केलती मटकीची. पण मुलांना काय लय आवडली म्हणून मुलांना म्हणले आम्हाला दे. मग त्यांना दिली समधी त्यांच्या मित्रांना त्यांना पाहिजे होती म्हणून मग समद्यांनाच दिली. मग समद्यांसाठी दिली डब्बा भरून. आम्हाला भाजीच नाही खायला म्हणजे त्यांना म्हणलं की आपल्याला दही घ्या. तर दही घेतात बघा. दिसले का टाके चढवलं नाही का? असं वाटतंय इथं कुठतरी पागलंच दुकान टाकावं. चलन का नाही काय माहिती चलन असं वाटतंय इथं. इथं किती छान आहे बघा. मी पूर्ण व्हिडिओ काढणार होते शूटिंग करणार होते पण काय झालं तुम्हाला माहिती का प्रॉब्लेम. तिथं बँक मध्ये लय गर्दी होती आणि मग तिथं मला व्हिडिओ काढता येत नाही. आणि तिथं नेमकं ते एका काकांचे ना 1 लाख रुपये कट झाले मोबाईल वरचे. तिथं लय भांडण चालू त्याच्यामुळे. वाव दही देखो दही. मला दही लय आवडतं. दही दूध लय आवडतं. पण तुम्हाला माहिती का आम्ही दूध खायचं का बंद केलं कारण की आम्हाला आहे ना दुधामध्ये असं दुधामध्ये म्हणतात ना मिलावट करतात. आम्हाला भीती वाटायला लागली म्हणून आम्ही बंद करून टाकलं प्यायचं. नाही तर आम्ही रोज दूध प्यायचो पण सकाळ संध्याकाळ. पण आता दूध नाही काय नाही त्यामुळे सगळ्या डेअरी नसतं खराब एखाद. हा
सारं, त्यामुळे परत आम्ही घेतलंच नाही. आणि परत आम्ही व्हिडिओ बघितले मिलावट त्यामुळे परत घेतलंच नाही. लय मिलावट खायला लागले. किती छान दिसतंय ना इथं झाडांमुळं. कसं वाटतंय तुम्हाला? लय गार वाटते. लय गार वाटतं. घरी गेल्यावर लय गरम होतं. लय आवड आहे. दमच निघत नाही. तर चला आता लय झाले गप्पा मारले मी. आता मी पटकीने घरी जाणार आहे. भूक लागली, जेवण करणार आहे. तुमचं जेवण झालं का नक्की सांगा. तर चला आवडते पट्टा घरी जायची. घराला आमचं घर आलं आता जवळ. चला तर बाय बाय.